उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जेवण काही जास्तीचे जात नाही, पण चटपटीत काहीतरी असेल ना तर मुलेच काय मोठेसुद्धा ते आवडीने खातात आणि जास्तीचे खातात. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुरमुऱ्याची चटपटीत अशी रेसिपी. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि ही रेसिपी एकदा बनवलात तर तुम्ही महिनाभर आरामात खाल. आणि लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मुरमुऱ्याचे एक पॅकेट घेतले आहे. त्यानंतर पॅकेट खोलून घ्यायचे आणि चाळणीमध्ये जेवढे पाहिजे तेवढे मुरमुरे काढून घ्यायचे. मुरमुरे आपल्याला व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहेत, कारण यामध्ये भरपूर सारा कचरा असतो, धूळ असते, ती पूर्णपणे निघून जाईल. तर इथे पाहताय तुम्ही धूळ किती आहे यामध्ये. तर काही मुरमुरे यामध्ये कुस्करले जातात आणि त्याची धूळही तयार होते. तर आता सर्व मुरमुरे चालून घेतले. लगेचच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा. मंद आचेवरती मुरमुरे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित गरम करून होत आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे पाहताय तुम्ही आपले मुरमुरे मस्त असे गरम झालेले आहेत. लगेचच हे मुरमुरे एका परातीमध्ये काढून घेऊया. तर आपल्याला काही साहित्य लागणार आहे. तर इथे मी पुदिना घेतला आहे, कढीपत्ता, 2 हिरवी मिरची, कोथिंबीर. तर हे सर्व साहित्य साफ करून घेतले आहे आणि एक म्हणजे हे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर हे फॅन खाली थोडेसे वाळवून घेतले आहे, म्हणजे यातले जे काही पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर त्यासोबतच आपल्याला यामध्ये घालायचं आहे शेंगदाणे. तर अर्धी वाटीवर शेंगदाणे इथे मी घेतले आहेत. आता सर्व साहित्य आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल घालून घेतले. तेलसुद्धा व्यवस्थित गरम झाले आहे. त्यानंतर झारा ठेवायचा आणि आपल्याला कोथिंबीर तळून घ्यायची आहे. अगदी कुरकुरीत होईपर्यंत कोथिंबीर व्यवस्थित तळून घ्यायची आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर ही रेसिपी आहे ना ती चवीला जबरदस्त होते आणि युनिक रेसिपी आहे. एकदा बनवलात ना तर 100% तुम्ही उन्हाळ्यामध्ये अशाच पद्धतीने ही रेसिपी बनवून खाल. तर इथे तुम्ही पाहताय छान अशी आपली कोथिंबीर इथे मी तळून घेतली. कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची. त्यानंतर पुदिनासुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर झाऱ्यामध्ये पुदिना घालून घेतला आणि चम्मचच्या साहाय्याने अलटून पलटून पुदिना व्यवस्थित तळून घ्यायचा. तर कुरकुरीत होईपर्यंत पुदिनासुद्धा छान असा तळून घेते. तर अशी रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्कीच बनवा. लहान मुलेच काय मोठेसुद्धा खुश होतील पाहिल्यानंतर. आता इथे मी पुदिनासुद्धा व्यवस्थित असा तळून घेतला आहे. त्यानंतर कढीपत्ता आणि मिरचीसुद्धा मी एकत्रच घालून घेते. मिरचीचे प्रमाण थोडेसे मी कमीच ठेवले आहे. तुम्ही मिरचीचे प्रमाण थोडेसे वाढवलात तरीसुद्धा चालेल, कारण माझी लहान मुलगी आहे ती खाणार आहे, त्यामुळे मी मिरचीचे प्रमाण कमी ठेवले आहे. कढीपत्ता आणि मिरची व्यवस्थित अशी तळून घेतली कुरकुरीत होईपर्यंत. त्यानंतर अगदी शेवटी आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. तर गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचा आहे सर्व साहित्य तळताना. आणि शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित असे तेलामध्ये तळून घ्यायचे. शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित असे तळून घेतले आणि यातले जे काही तेल असेल ते अशा पद्धतीने व्यवस्थित असे नितळवून घ्यायचे आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये हे शेंगदाणे काढून घ्यायचे. आता आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये अर्धा चम्मचभर हळद, 1 चम्मचभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 2 चम्मचभर साखर आणि पाव चम्मचपेक्षा कमी सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व. त्यानंतर जलजिरा पावडर पाव चम्मचभर. त्यानंतर इथे मी 1 चम्मचभर चाट मसाला घालून घेतला आणि चवीनुसार मीठ घालून घेतले आहे.
हे सर्व साहित्य व्यवस्थित चम्मचच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे. या मसाल्यामध्ये जलजिरा पावडर घातलं की ही रेसिपी आहे ना ती चवीला जबरदस्त लागते, छान लागते ही रेसिपी. एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवून पहा. तर व्यवस्थित हे एकजीव करून घेतल्यानंतर आपला हा मसालासुद्धा छान असा तयार झालेला आहे. आता आपण साहित्य तळून घेतले आहे ना त्या साहित्याकडे वळूया. सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे. फिरवल्यानंतर इथे पाहताय तुम्ही थोडेसे तेल सुटलेले आहे, पण काही हरकत नाही, असेच हे तेल सुटणार आपल्या मसाल्याला. त्यानंतर परातीमध्ये मुरमुरे घालून घेतले आहेत, त्यामध्ये हे सर्व मसाला घालून घ्यायचा. तर आता तुम्हाला समजलंच असेल आपण कोणती रेसिपी पाहतोय ते. तर आज आपण पाहतोय पाणीपुरी चवीचा चिवडा. अप्रतिम आणि जबरदस्त हा चिवडा लागतो. त्यानंतर आपण जो घरी मसाला तयार करून घेतलेला तो पूर्ण घालून घ्यायचा. त्यानंतर शेंगदाणे घालून घ्यायचे आणि हे हातानेच आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. सर्व मुरमुऱ्यांना हा मसाला आहे तो व्यवस्थित असा चोलून लावून घ्यायचा आहे, छान असा लावून घ्यायचा. आणि ही जी रेसिपी आहे ना ती खूपच छान लागते. नक्कीच तुम्ही उन्हाळ्यामध्ये बनवूनच पहा. तर पाणीपुरी चवीचा चिवडा तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तर सर्वच मुरमुऱ्यांना व्यवस्थित असा हा मसाला लावून घेतला की इथे पाहताय तुम्ही हाताला सुद्धा मस्त असा हिरवागार रंग आलेला आहे आणि मुरमुऱ्यांना सुद्धा मस्त असा हिरवागार रंग आलेला आहे. आणि ही रेसिपी खरंच जबरदस्त लागते. पाणीपुरी चवीचा हा चिवडा तुम्ही केव्हाच बनवलात नसाल एवढे मी 100% सांगते, पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा. तर तुम्हाला हा पाणीपुरी चवीचा चिवडा कसा वाटला तो मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तर इथे पाहताय तुम्ही एका प्लेटमध्ये इथे मी चिवडा सर्व करून घेतला आहे आणि हा अजिबात नरम पडत नाही, छान असा महिनाभर कुरकुरीत तयार राहतो. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.